सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तुम्हाला दिलेले पैसे परत द्या, नाहीतर जमीन नावावरती करून द्या, असं म्हणाले असता आरोपींनी सोनाली ओहोळ आणि त्यांच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ करून बंदुकीनं गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली आहे। ही घटना राहुरी तालुक्यातील गुहा इथे 14 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे। सोनाली विजय ओहोळ या राहुरी तालुक्यातील गुहा इथे राहतात। आरोपी अब्बासभाई शेख याच गावामध्ये राहतो। अब्बासभाई शेख यांची 2 एकर वर्ग 2 ची जमीन विकायची आहे असं समजल्यानं ओहोळ यांनी अब्बासभाई यांच्याबरोबर 10 लाख रुपयांना सदर जमिनीचा व्यवहार केला होता। यापैकी 5 लाख रुपये ओहोळ यांनी सुमारे 6 महिन्यांपूर्वी दिले होते। 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास सोनाली ओहोळ आणि त्यांचे पती तसेच इतर नातेवाईक अब्बासभाई संदलभाई यांच्या घरी जाऊन त्यांना म्हणाले की आमचे पैसे आम्हाला दे, नाहीतर शेती नावावर कर, असं म्हणाले असता अब्बासभाई शेख यानं त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली। तसेच तुम्हाला कुठे जायचे आहे तिकडे जा, मी पैसे देणार नाही आणि शेती पण तुमच्या नावावर करणार नाही असा दम दिला। यावेळी अब्बासभाई शेख यांचा मुलगा जाकीर यानं त्यांना शिवीगाळ करत लोटून दिलं आणि बंदुकीनं गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली आहे। सोनाली विजय ओहोळ यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी अब्बासभाई संदलभाई शेख आणि जाकीर अब्बासभाई शेख या दोघांवरती शिवीगाळ, मारहाण यासह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।